अहो मंडळी, आज नाश्त्याला काय करावे हाच मोठा प्रश्न आज डोक्यात पडला होता. पण एक गृहिणी आहे ना, तिला काही ना काहीतरी जुगाड हे करावंच लागतं आणि तिला ते सुचतं पण आणि तिला ते जमतं पण. तर तशाच पद्धतीने आज मस्त मी नाश्त्यासाठी बनवला होता घडीचा पराठा, एकदम चमचमीत, झणझणीत आणि झटपट होणारा. तर काय केलं आहे, आपली जी नेहमीचं गव्हाचं पीठ असतं चपातीसाठी मळेल ते घेतलं आहे. त्याची छोटीशी चपाती लाटून घ्यायची, साधी म्हणजे गोळा जशी आपण रोटी टाईप लाटतो ना, साधा गोळा घेऊन तसंच लाटून घ्यायचा आणि त्यावरती टाकायचा आहे चाट मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि तेल टाकून छान पसरून घ्यायचं. घडीची चपाती जशी करतो ना तशाच पद्धतीने घडी करून घ्यायची आणि लाटून घ्यायची. जेवढी गोल होईल तेवढीच गोल तयार करून घ्यायची आणि तव्यावरती तेल किंवा तूप टाकून छान मस्त जो पराठा आहे तो छान लालसर रंगावर असा भाजून घ्यायचा. आणि बघू शकता खूप छान पद्धतीने हा घडीचा पराठा इथे चमचमीत असा नाश्त्यासाठी तयार झाला. मुलांच्या डब्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे. तर